आपल्या भारतीय लोकशाहीची खरी ताकद कुठे आहे माहितीये? ती काही फक्त संसद किंवा विधानसभेत नाहीये. ती आहे आपल्या रोजच्या जगण्याला थेट स्पर्श करणाऱ्या संस्थांमध्ये, म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. चला तर मग आज आपल्या लोकशाहीचा हा महत्वाचा पाया समजून घेऊया. अच्छा, कधी असा विचार केलाय का की आपल्या गल्लीतले रस्ते, नळाला येणारं पाणी किंवा सकाळी सकाळी कचरा उचलणारी गाडी हे सगळं कोण बघतं? ह्याची जबाबदारी नक्की कोणाची असते? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण ह्याचं उत्तर आपल्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्था. आणि याच संस्था आपल्या लोकशाहीचा खरा पाया आहेत, कारण ते आपल्या रोजच्या जगण्याला थेट आकार देतात. ओके, मग आपण सतत ऐकतो स्थानिक स्वराज्य संस्था, पण याचा नेमका अर्थ काय आहे? चला जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. अगदी सोप्पं आहे बघा. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकांनी स्वतःच्या भागाचा कारभार स्वतःच बघणं. आता विचार करा, प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी आपण राज्य सरकारकडे धाव घेऊ शकतो का? नाही ना, ते शक्यच नाही. म्हणूनच आपल्या संविधानाने ह्या संस्थांना काही स्वतंत्र अधिकार दिले आहेत, जेणेकरून स्थानिक पातळीवरचे निर्णय तिथेच घेतले जावेत. आता ही जी व्यवस्था आहे ना, ती ग्रामीण भागात वेगळी आणि शहरी भागात थोडी वेगळी असते. दोन्हीकडच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे रचना पण वेगळी आहे. पाहूया कशी. हे बघा, ग्रामीण भागात आपल्याला 3 स्तर दिसतात. सर्वात खाली गाव पातळीवर ग्रामपंचायत, मग तालुका पातळीवर पंचायत समिती आणि सगळ्यात वर जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद. या उलट शहरी भागांमध्ये काय असतं? तर तिथे आपल्याला नगर परिषद दिसते किंवा मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका असते. म्हणजे थोडक्यात तिथल्या गरजेनुसार आणि लोकसंख्येनुसार ही रचना ठरवलेली आहे. मग या सगळ्या संस्था करतात तरी काय? तर यांची मुख्य कामं म्हणजे आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करणं. म्हणजे पाणीपुरवठा, स्थानिक रस्ते, स्वच्छता आणि गटार व्यवस्था. आपल्या भागातल्या शाळा, आरोग्य केंद्र, अरे हो, वीज सुद्धा. या सगळ्या गोष्टी आपल्या जगण्याचा दर्जा ठरवतात, नाही का? पण एक मिनिट, या सगळ्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी म्हणजे अगदी मध्यभागी कोण आहे? सरकार? प्रतिनिधी? नाही, केंद्रस्थानी आहोत आपण, सामान्य नागरिक. हो, खरे. जनतेची सत्ता जनतेच्या हातात, हे जे आपण ऐकतो ना, ते खऱ्या अर्थाने इथेच अनुभवायला मिळतं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच नागरिकांना आपल्या परिसराबद्दलचे निर्णय घेण्याचा हक्क मिळतो. आणि हे सत्तेचं चक्र कसं चालतं तेही अगदी सोपं आहे. आपण मतदान करतो, आपले प्रतिनिधी निवडले जातात आणि मग ते निवडून आलेले प्रतिनिधी आपल्या भागाचा विकास करतात. म्हणजे बघा, एका मतापासून विकासापर्यंतचा हा थेट रस्ता आहे. बरं, इतकं सगळं महत्त्वाचं असूनही आपण अनेकदा बघतो की ह्या स्थानिक निवडणुकांकडे थोडं दुर्लक्ष होतं. असं का होतं आणि ह्या निवडणुका इतक्या महत्त्वाच्या का आहेत? चला, हा मुद्दा समजून घेऊया. खरं आहे, एक गोष्ट सर्रास दिसते. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीवेळी जो उत्साह असतो तो स्थानिक निवडणुकीत अनेकदा दिसत नाही. पण ह्या दुर्लक्षामुळे आपल्याच भागाच्या विकासावर थेट परिणाम होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कितीही मोठ्या योजना आणू देत, त्या योजना जमिनीवर आपल्या गल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्याच स्थानिक संस्था करतात. त्या म्हणजे विकासाच्या साखळीतला शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहेत. आणि फरक तर अगदी स्पष्ट दिसतो. विचार करा, जर निवडून आलेला प्रतिनिधी जबाबदार, प्रामाणिक आणि कामाचा असेल तर काय होतं? परिसरात विकास दिसतो, कामं होतात. आणि याच्या उलट जर प्रतिनिधी अकार्यक्षम असेल तर मग मात्र विकास थांबतो आणि सगळा कारभार ढेपाळतो. सगळं काही त्या एका व्यक्तीवर अवलंबून असतं. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर पोचतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. जेव्हा गावातली ग्रामपंचायत आणि शहरातली महानगरपालिका मजबूत असते, तेव्हाच आपल्या देशाची लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत होते. पाया पक्का तरच इमारत टिकेल, नाही का? म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा स्थानिक निवडणुका येतील, तेव्हा मतदान करणं हा फक्त एक हक्क समजू नका. तो आपल्या परिसराचं, आपल्या गल्लीचं भविष्य ठरवणारा एक खूप मोठा आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न. विचार करा, आपल्या भागाचा, आपल्या परिसराचा विकास खऱ्या अर्थाने कोणाच्या हातात आहे? याचं उत्तर खरं तर आपल्या सगळ्यांकडेच आहे.